केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे। देशांतर्गत साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं साखर निर्यातीवर तात्काळ प्रभावाने बंदी घातली। ही बंदी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत लागू असेल। या साखरेची निर्यात प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे किंवा जी साखरेची खेप फिजिकल एक्सपोर्ट पाईपलाईनमध्ये आहे त्यांना या बंदीतून वगळण्यात आलं। जागतिक बाजारपेठेतील साखरेचे वाढते दर आणि देशांतर्गत साखरेची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचललं गेलं आहे। साखर उद्योग अगोदरच संकटात होता। FRPची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना देता येणार नाही अशी अनेक साखर कारखान्याची स्थिती महाराष्ट्रभर आहे। अशा पार्श्वभूमीवर FRPची रक्कम ही शेतकऱ्यांना मिळावी, साखरेला चांगला दर मिळावा आणि साखर उद्योगाला संजीवनी मिळावी याच्यासाठी खरं तर निर्यातीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता होती। त्या उलट निर्णय घेऊन निर्यातीला बंदी लादणं हे साखर उद्योगाला सबंधपणाने मातीत आणि खड्ड्यात ढकलणारा निर्णय आहे। केंद्र सरकारने हा निर्णय परत त्याचा फेरविचार करावा आणि तातडीनं निर्यात बंदी उठवावी अशी मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत। शेखर पाटील यांच्याकडे जाऊयात। शेखर, हा नेहमीच सर्व शेतकऱ्यांचा संस्थांचा मुद्दा असतो, मग तो कांद्याचा असेल नाही तर साखरेचा असेल। परदेशी मार्केट जर का उपलब्ध असेल तर आम्हाला तिथे जाऊ द्या, देशात जर का आम्हाला भाव मिळत नसेल तर आम्हाला तिथे जाऊ द्या, सरकार जर का हमी भाव देत नसेल तर आम्हाला परदेशात जाऊ द्या। आणि नेमकं त्याच वेळी जेव्हा मार्केट असं असतं तेव्हाच नेमकी निर्यात बंदी लागू होते। काय चाललेलं आहे याबाबतीत साखर कारखाना क्षेत्रातून काय म्हणणं समोर येत आहे? प्रसन्न सर, एक महत्वाची आहे जी म्हणजे यावर्षी साखरेचं उत्पादन जे आहे ते घट झालेली आहे, हे मात्र खरं आहे। आणि एकीकडे ही घट झाली असताना काही साखर कारखानदारांना जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जर जास्त दर साखरेचा मिळत असेल तर ते त्या ठिकाणीच विक्री करत असतात। मात्र महाराष्ट्रात आणि विशेष करून भारतात जो आहे तो MSP त्या ठिकाणी नाही आहे, साखरेला एक फिक्स असा हमी भाव नाही आहे। त्यामुळे त्या ठिकाणी अनेक कारखानदार जे ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपली साखर जी ती निर्यात करत असतात। मात्र अशा वेळी ज्यावेळी चांगले दर मिळतात त्याच वेळी अशा पद्धतीनं सरकार जे आहे ते निर्यात बंदी करतं आणि अशा पद्धतीनं याच सगळ्या कारखानदारांची कोंडी करताना पाहायला मिळतं। आणि हाच मुद्दा आता राजू शेट्टी ज्यांनी आयुष्यभर या ठिकाणी साखरे संदर्भात ऊसाच्या संदर्भात आंदोलन केलेलं, त्यांनी देखील हीच प्रतिक्रिया दिलेली आहे। अर्थातच आता देखील जर बघितलं तर हे सगळं उत्पादन जे आहे ते घटलेलं आहे आणि संपूर्ण कोल्हापूर जर पट्टा बघितला, सांगली, सातारा यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साखरेचं उत्पादन होत असतं, महाराष्ट्रात होतं। शिवाय उत्तर प्रदेश देखील मोठं राज्य आहे। या राज्यांमध्ये उत्पादन घटल्यामुळं संपूर्ण भारतामध्ये जी आहे ती साखरेची टंचाई भासू नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात असलं तरी दुसरीकडे मात्र हा सगळ्याचा शेतकऱ्यांवरतीच डायरेक्ट फटका बसत असतो। एकीकडं FRPचे देखील अनेक पैसे अनेक कारखान्यांनी दिलेले नाहीत। अशा वेळीच कारखानदार जे आहे ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जाऊन जादा दराने त्या ठिकाणी साखर विक्री करतात आणि शेतकऱ्यांना जे मोबदला देणं शक्य होतं त्यांना ते त्या ठिकाणी सगळं गणित जुळवून आणत असतात। मात्र अशा पद्धतीने ही निर्यात बंदी आता केलेली आहे आणि याचा विरोध मात्र अनेक जण आता करताना पाहायला मिळतात। विशेष करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील हा विरोध केलेला आहे। आपण तेच पाहूयात। धन्यवाद शेखर। बघूयात आपण राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया। साखरेचे पैसे मिळत नाहीत, साखरेला दर नाही म्हणून हात वर करतात, सरकार कारवाई करत नाही माहिती आहे, त्याचा थेट फटका बसतो तो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर। एका बाजूला रासायनिक खताचे दर आकाशाला भिडलेले आहेत। आमचे पंतप्रधान शेतकऱ्यांना सांगतात की रासायनिक खताचा वापर कमी करा। दुसऱ्या बाजूला साखर कारखानदार पैसे द्यायला तयार नाहीत। शेतकऱ्यांनी काय करायचं? खरं तर हा जो सरकारचा निर्णय आहे तो मूर्खपणाचा आहे, भंपकपणाचा आहे असं मी म्हणेन।